दृष्टीत. इथे राहायला येऊन मला वर्षभर होत आलं. सर्व गोष्टी इथे बदलल्या आहेत. किमान दिवसा तरी तसं वाटतं. पण एकदा रात्र झाली की सर्व गोष्टी पुन्हा पहिल्यासारख्याच भासू लागतात. जीवघेणा काळोख, मंतरल्यासारखी रात्र, मध्येच वाऱ्याने होणारा झाडांच्या पानाचा सळसळणारा आवाज, काळजाचे ठोके चुकून जातो. आणि त्या खुर्चीवरती अजूनही बसली आहे असं भासतं. तिची आणि माझी ओळख पहिल्या दिवसापासूनची. मी इथे राहायला आलो तेव्हा मला भेटली होती ती. पहिल्याच नजरेत माझ्या डोळ्यात भरली. माझ्या मागच्या आयुष्याचा प्रवास खरं तर फार खडतर होता. आई बाबा लहानपणीच गेले, त्यामुळे लहानपण जगलेच नाही मी. एका रात्रीत मोठे झाले आणि जबाबदाऱ्या सांभाळू लागले. आई बाबाशिवाय कोणीच नव्हतं जगात. मग भांडायचं आणि रागवायचं तरी कोणावर? असा काट्याचा प्रवास पार पाडत मी इथपर्यंत पोहोचले. आज माझं स्वतःचं घर मी घेतलं. शहरापासून लांब, गाड्या मागून निघणारा तो विषारी धूर. कोणाचाच आवाज नाही, कोणीही कटकट करायला नाही, कोणाची गर्दीही नाही, वर्दळही नाही. फक्त ही दाट झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, माणसाच्या त्या गजबजलेल्या गर्दीपासून लांब. कसं अगदी शांत आणि निवांत. हेच बघून मी ते घर घेतलं. घर घेताना खूप अडथळे आले. एकटी मुलगी म्हणून कोणी घर देत नव्हतं. अखेर एक दिवस वर्तमानपत्रात ही जाहिरात वाचली आणि इथले दलाल मी इस्कुटा यांच्याशी संपर्क केला. बोलायला अतिशय प्रेमळ वाटायचे, पण त्यांची बायको भेटली तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव दिसत होते. जसं काही तिला खूप काहीतरी सांगायचं होतं मला. पण ती मुलगी होती. मी डिस्कोटाशी संपर्क केल्यावर मला घर घ्यायला इतके क्लेश झेलावे लागले नाहीत. सुरळीत सर्व झालं. अखेर मी घर घेतलं. घराच्या साफसफाईसाठी कामगार बोलवण्यात आले. प्रत्येकाकडे जातीने लक्ष देऊन मी त्यांच्याकडून साफसफाई करून घेत होते. त्या साफसफाईत मला ती भेटली. अबोलच ती. बाहुली आहे ना म्हणून. ह्या बंगल्याचा जो पहिला मालक असेल कदाचित त्याची असावी. एका कामगाराने तिला कचऱ्यात फेकून दिली होती. मी तिला उचलून आणून व्यवस्थित स्वच्छ केले आणि माझ्या बेडरूम मधल्या आराम खुर्चीवर ठेवली. पाहता क्षणी माझ्या डोळ्यात भरली होती ती. तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं. आता ह्या जगात माझं कोणीतरी आहे असं मला वाटू लागलं. उठता बसता जेवता झोपताना तिला मी माझ्या जवळच ठेवू लागले. मला प्रत्येक वेळी ती जवळ लागायची. इतकंच काय तर मी जेवायला बसली की त्यातलं पण थोडं तिला द्यायचे. प्रत्येक गोष्टी तिच्यासोबत वाटून घ्यायची. वाचणाऱ्यांना असोही व ऐकणाऱ्यांना सुद्धा. पण माझं ह्या जगात कोणी नसल्याने तिलाच मी माझं विश्व बनवलं होतं. हळूहळू मला तिच्यामध्ये थोडाफार फरक जाणवू लागला. म्हणजे एके दिवशी मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण आली. म्हणून मी ढसाढसा रडायला लागले आणि तिला जवळ घेऊन झोपले. रडल्यामुळे डोकं जड झालं आणि लगेच झोप लागली. पण झोपेत ती माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आहे असं वाटत होतं. आई सुद्धा असंच कुरवाळायची. तिचा हातात हात घेऊन मी झोपले. तिच्यासोबत दिवस मजेत चालले होते. एका रात्री मी माझ्या टेबलवर बसून जरा काम करत होते. त्यावेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी अबोलीला सोबत घेऊन बसलेले. अर्थात टेबलच्या कडेला ती बसली होती. तशीच रोजच्या सारखी माझ्याकडे हसत बघत होती. टेबल लॅम्प लावून मी माझ्या लिखाणाचं काम करत होते. ती जेमतेम माझ्यापासून 1 फुटाच्या अंतरावर टेबलावर बसली होती. 5 मिनिटांनी जरा डोळ्यांना थकवा जाणवू लागला म्हणून मी चष्मा काढला.
आणि तो स्वच्छ पुसू लागली. परत एक नजर तिच्यावर टाकली. आता ती पहिल्यापेक्षा मला थोडी लांब भासत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे हास्य बदलून त्यावर एक वेगळेच गंभीर भाव आले होते. सूर्य डोंगराआड मावळताना कसा तांबूस पिवळसर काळा दिसतो, अंधारात अगदी तिचा चेहरा तसाच वाटत होता. भयंकर जास्त काम करून माझे डोळे थकले होते, म्हणून मला तिचा चेहरा असा दिसत आहे असं काहीतरी असावं असं वाटत होतं. आणि काम करता करता माझा हात लागून ती किंचित बाजूला सरकली असावी असा अंदाज मी लावला. तिच्या एका गलगुच्या घेतला आणि पुन्हा कामाला लागले. काम करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. झोपेत काहीतरी हालचाल होण्याचा मला आवाज आला. मी डोळे उघडले तर पाहते की काय, मी आराम खुर्चीवर होते. मला तरतरून घाम फुटला. जीवाची भयंकर धाकधूक होऊ लागली. काळजाचे ठोके वाढले आणि त्या तांबोली टेबलवर नव्हती. ते पाहून तर आणखीनच भयानक वाटू लागलं. समद घरात मी तिचा शोध घेतला, पण ती काही मला सापडली नाही. त्या रात्री संपूर्ण घर मला एखाद्या भल्या मोठ्या अजगरासारखं वाटू लागलं. कोणत्याही क्षणाला मला ते गिळंकृत करून टाकेल असंच वाटू लागलं. सगळीकडे शोध घेऊन मी थकले आणि जीव रडकून दिला. 2-4 आसू गाळून मी पुन्हा झोपी गेले. सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडेपर्यंत मी सकाळी झोपलेले. जाग आला तेव्हा सुद्धा मला तिला शोधण्याची इच्छा होती. डोकं जड झालं होतं, हातपाय क्षीण झाले होते, भयंकर थकवा जाणवत होता. त्यामुळे प्रथम फ्रेश होऊन मी काहीतरी खाण्याचा विचार केला. अंघोळीला निघालेच होते, इतक्यात जोरजोरात कोणीतरी दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. मी दरवाजा उघडला. समोर मिसेस डिस्कोटा होत्या. नेहमीप्रमाणे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या. त्यांच्या पाठून मिस्टर डिस्कोटा आले. रात्री घडलेल्या प्रकाराची ते शहानिशा करायला आले होते. एका निर्जीव बाहुलीचा मी शोध घेत होते. ही गोष्ट जर त्यांना मी सांगायला गेले असते तर त्यांना ते कधी पटलंच नसतं. म्हणून मी माझ्या कामाचा एक पेपर हलवलाय आणि तोच मी शोधत होते इतकंच मी सांगितलं. रात्रीचे हिंस्र प्राणी बाहेर फिरत असतात, तुम्ही सांभाळून राहा, इतकेच ते बोलले आणि निघाले. माझे स्नानादी विधी आटपून मी पुन्हा तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. घरात तर तिला कुठेच गावली नाही. घरात खूप शोधलं. गावातली आदिवासींची पोरे टावाळ होती. त्यांना चोऱ्या माऱ्या करायची सवय होती. त्यांनी कजाची उचलून दिली असावी अशी मी कल्पना करू लागली. म्हणून मी गावात शोध घ्यायचा विचार केला. जंगल जवळ असल्यामुळे वेळी अवेळी पावसाची बरीच शक्यता असायची, म्हणून सोबत छत्री घेतली. अंगावर जॅकेट चढवून निघाले. नोव्हेंबर महिना चालू होता, पण वन विभाग जवळ होता म्हणून अजूनही पाऊस पडायचा. मी निघाले तेव्हा रस्ते ओले होते. कदाचित आत्ताच पाऊस येऊन गेला असावा. दुपार असूनही झाडांच्या सळसळत्या पानामुळे आणि सुटलेल्या वाऱ्यामुळे गारवा जाणवत होता. पक्ष्यांचे किलबिलाट नाद माधुर्य पसरवत होते. अर्धनग्न आदिवासी बाया टोपल्या विणण्यात आणि मडकी घडवण्यात व्यस्त होत्या. काम करता करता त्यांचे मंजूळ स्वर फारच गोड वाटत होते. दूर कुठून तरी चर्चमधून घंटेचा मधुर स्वर कानी पडत होता, पण या सर्वांचे मला भानच नव्हते. मी फक्त आणि फक्त आबोलीच्या शोधात होते. किती पावले मी चालले असेल कुणास ठाऊक, पण नकळत मी जंगलात पोहोचले. चालता चालता कधी संध्याकाळ झाली कळालंच नाही. हळूहळू सूर्य डोंगराच्या आड जाऊन अंधाराचे साम्राज्य पसरू लागला. मनुष्य वस्ती तर कोसो दूर राहिली. रात्र किड्यांचा आणि पिंगळ्यांचा चिकळण्याचा आवाज तितका येत होता.
भयान शांतता पसरली होती. मी चालत चालतच मुख्य रस्ता शोधू लागले, पण काही केल्या तो सापडेना. अगदी चकवा लागल्यासारखं झालं. माझ्याकडे टॉर्च सुद्धा नव्हती, म्हणून खूपच पंचायत झाली होती. बिचारी कुठे असेल माझी अबोली? एखाद्या हिंस्र श्वापदाने तिचे तुकडे तर केले नसावेत ना? विचार येऊनच भीती वाटू लागली. चालत चालत जंगलाच्या अगदी मधोमध येऊन पोहोचले. एका मंदिरासारख्या ठिकाणी पोहोचले. तिथले भग्न झालेले अवशेष पाहून हे कदाचित 100 पेक्षा जास्त वर्ष जुनं असावं असा अंदाज मी लावला. जिथे तिथे कोळ्यांनी आपली जाळी विणून ठेवली होती. वटवाघळांचा थवा डोक्यावर धुमाकूळ घालत होता. जागोजागी शिलालेख लिहिलेले आढळले, पण त्यावर भाषा आणि चित्रे वेगळीच होती. अशी चित्रे मी पहिल्या वेळेस पाहत होती, आणि भाषा तर अगदी समजण्याच्या पलीकडचीच होती. मुख्य म्हणजे त्यात बायांच्या चित्रांचा जास्त समावेश होता. त्या छोट्या छोट्या चित्रांमध्ये बायकांचे जास्त हावभाव रेखाटले होते, पण ते हावभाव सामान्य बायकांसारखे नव्हतेच. त्यांच्यात काहीतरी वेगळेपणा होता, पण अंतरात मी नीट त्यांचं निरीक्षण करू शकले नाही. त्या जर्जर जमिनीवर चालताना कितीतरी कीटक पाया घालून चिरडत होते. झाडाची एक पाती त्या मंदिराच्या मुख्यद्वाराजवळ आली होती. त्यावर अजगराचं पिल्लू डोकं घेत चोखी घेत होतं. दार भव्य होतं, म्हणून मला जायला जागा होती. मी आत शिरले. मंदिराचा छत अर्धवट तुटलेला असल्याने त्यातून चांदणं दिसत होतं. रात्रीचे 7 वाजले असतील. अजून इतकी रात्र झाली नाही, म्हणून मला हायसे वाटले. मी आतमध्ये पाऊल टाकले. आत पाऊल टाकताच जवळजवळ 100 मीटर अंतरावर एक भव्य दिव्य मूर्ती दिसली. ती खूप प्राचीन आणि पाषाणाची असावी. कोणत्या तरी देवाची आहे ते लक्षात आले नाही. जंगलाच्या इतक्या मधोमध नसून सुद्धा त्या मूर्तीच्या भोवती मेणबत्त्या देवत होत्या. माझी नजर मूर्तीच्या खाली गेली. एक बाई संपूर्ण नग्न अवस्थेत तिथे बसली होती आणि मेणबत्त्या पेटवत होती. ती बाई दिसायला खूपच लहान आणि विक्षिप्त होती. तिचा चेहरा तरी इतका विद्रूप होता की त्यावर कोणीतरी ऍसिड फेकला असावा असंच वाटत होतं. नाक मोठं, केस कोरडे, नितंबापर्यंत हात सुद्धा तितकेच लांब. मेणबत्त्या पेटवून झाल्यानंतर अंगात वारं भरल्याप्रमाणे जाळी करू लागली. तिच्या हातात एक कटार होती. त्याच्याने स्वतःच्या शरीरावर घाव घालत होती. ठिकठिकाणी घाव घालून झाल्यानंतर संपूर्ण शरीर रक्तकंबाळ झालं होतं. तिच्याकडे एक मानवाच्या कवटीसारखी कवटी होती. त्यात तिने रक्त साठवलं आणि त्या मूर्तीच्या 4ही बाजूंना ते अर्पण करू लागली. तिने काहीतरी मंत्र फुकफुकले आणि रक्ताचं एक रिंगण तयार केलं. त्या रिंगणाच्या बाहेर पडली. तिथे आपोआप एक खड्डा तयार झाला. त्या खड्ड्यातून भयंकर आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. बघता बघता क्षणार्धात तिने त्यात झेप घेतली. पुढे काय होईल हे बघण्यासाठी मी सरावले. पावलं टाकू लागली. थोड्या वेळाने ती बाई जशीच्या तशी खड्ड्यात बाहेर पडली. तिच्या अंगावर कुठेच भाजल्याचं आणि कापल्याचं निशाण नव्हतं. तिला तशी पाहून मी भलतेच घाबरले. पायाखालची जमीनच हालवली. त्या बाईची नजर सुद्धा माझ्यावर गेली. मी जोरात किंचाळली, ब्लॅक फिलिप. तसा एक पारशिंगा माझ्या वाटी येऊन उभा राहिला. त्याच्या टापांचा आवाज येऊ लागला तेव्हा त्यानं मी वळून बघितलं. तो पारशिंगा खूपच काळा आणि तिप्पाड होता. जणू काय तो माझा आळस बनून आला होता. त्याच्या तोंडात त्याने काहीतरी वस्तू पकडून ठेवल्यासारखी वाटत होती. त्याने ती माझ्या दिशेने विरकावली. ती बरोबर माझ्या पायाशी येऊन पडली. मी उचलली ती आणि पाहते ती काय, ती अबोली होती. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. आपण
संकट माझ्या अंगावर 3 दिशांनी आलं होतं. तो बारशिंगा, ती बाई आणि मला या जंगलाचा रस्ता माहीत नव्हता. त्या बारशिंगाने नागपुड्या फुगवल्या. त्याच्या टोकदार खुरांनी माती कुडत तो माझ्या दिशेने झेप घेऊ लागला. मी प्राणपणाला लावून मंदिरातून बाहेर पडले. अबोलीला उर्गाशी कवटाळून वाटेल तिकडे दिसेल, जिकडे वाट दिसेल तिकडे धावू लागले. एका मोठ्या वडाच्या झाडापाठी लपून बसले. तो आम्हाला इथे तिथे शोधू लागला. तो पुन्हा आला त्या दिशेने वळला आणि गेला. तो गेला याची खात्री करून जीवाची करून मी पळत सुटले. अखेर मुख्य रस्त्यावर आले आणि झपाझप पावले टाकू लागले. लांबून एका जीपमधून एक तरुण येताना दिसला. मला पाहून त्याने गाडी थांबवली. त्याने फॉरेस्ट ऑफिसर असल्याचं सांगितलं. मला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून त्याने मला त्याचं ID कार्ड दाखवलं. जॉनी स्मिथ असं त्याचं नाव होतं. माझी खात्री झाल्यावर मी गाडीत बसले आणि घराचा पत्ता सांगितला. त्याने इतक्या रात्री जंगलात येण्याचे कारण विचारले तर मी रस्ता भटकले होते इतकंच सांगितलं. खूप रात्र झाली होती आणि माझं घर पण खूप लांब होतं म्हणून त्याने मला त्याच्या घरी थांबण्याचा आग्रह केला. मी सुद्धा खूप थकले होते. पोटात हत्ती, घोडे, उंदीर उड्या मारत होते आणि आणखी प्रवास करण्याची माझ्यात टाप नव्हती म्हणून मी त्याचा आग्रह मान्य केला. फॉरेस्ट ऑफिसर असल्याने त्याचं घर जवळच होतं. घरी फक्त तो आणि आजोबा होते. त्याचे आई वडील परदेशी काम करायचे. एक मोलकरी नेऊन घरातलं सर्व काम आणि जेवण बनवून जायचे. त्याने मला अंघोळीला पाणी आणि त्याचे शर्ट घालायला दिले. अंघोळ करून मी आले आणि तो शर्ट घातला तेव्हा तो माझ्याकडे पाहून हसू लागला. तो का हसतो हे मला कळलं. मी सुद्धा हसले. त्याने खूप प्रेमाने मला जेवण वाढलं. रात्रीचं जेवण गप्पा गोष्टीत अधिकच रुचकर लागलं. आजोबा आधी मिलिटरीमध्ये होते. तिथले किस्से सांगत होते. त्यांच्या गोष्टी ऐकता ऐकता डोळ्यावरची झोपेची धुंदी होऊ लागली. त्यांनी मला झोपण्यासाठी त्यांचा गेस्ट रूम दिली. दिवसभराच्या धावपळीने मी खूपच थकले होते. त्याने झोपताना माझ्या अंगावर ब्लँकेट टाकली. इतकी आपुलकी पहिल्याच वेळेस कोणीतरी माझ्यावर दाखवत होतं. मग माझं मन भरून आलं. सकाळी त्याने बेल्टी देऊन मला उठवलं. मी स्नान उरकलं. त्यांची मोलकरीण आली. जॉनीने तिला माझ्यासाठी पण नाश्ता बनवायला सांगितलं. ती हो म्हणून आत गेली आणि तिथूनच येशूच्या फोटोसमोर मेणबत्ती जाळून प्रार्थना करू लागली. मला कसे तरी होऊ लागले म्हणून मी जॉनीला तिथून मला लवकर सोडवण्यासाठी सांगितलं. त्याने गाडी काढली आणि मला घरी सोडलं. त्याला मी माझ्या घरी चहा घेण्यासाठी आग्रह केला. तो बसला. चहा बनवता बनवता आमच्या गप्पा रंगत आल्या. चहा उकळल्यावर त्याला चहा दिला. मीही घेतला आणि अबोलीलाही दिला. अबोलीला चहा दिलेला पाहून तो मोठ्याने हसू लागला. हसता हसता अचानक चहा त्याच्या कपड्यावर सांडला. मी लगेच उठले आणि साफ करू लागले. गरम चहा हातावर सांडल्याने हात थोडा भाजला. मी फर्स्ट एड किट आणले आणि त्याला कापसाने औषध लावू लागले. त्याने माझ्या हातावर हात ठेवला. माझ्या डोळ्यात पाहू लागला. मी हात झटकन मागे घेतला. तो सुद्धा उठला आणि कामाला निघाला. आता रोज तो मला पाहण्यासाठी माझी विचारपूस करण्यासाठी येऊ लागला. तो माझी खूपच काळजी घेत होता. डिस्कोटा दाम्पत्याला सुद्धा तो खूप आवडायचा. आम्हा दोघांसाठी ते रोज ना रोज काही ना काही खायला घेऊन येत होते. आता आई वडिलांची उणीव भासली होती. अबोलीला मी कपाटात बंद करून टाकली. आमच्या प्रेमाची कळी हळूहळू फुलू लागली. जशी दोघांची मनं जुळली तशी आमच्या शरीरांनाही एकमेकांची सलगी करायला वेळ लागला नाही. त्यानंतर एके दिवशी त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. माझं सुद्धा प्रेम असल्याने मी नकार देऊ शकले नाही. ही आनंदाची बातमी मी डिस्कोटांना पण सांगितली. अचानक लगेच दुसऱ्या दिवशी मला त्याच्या मृत्यूची बातमी आली. गाडीचे ब्रेक फेल होऊन गाडी दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवाच्या बाजूला बसून मी ढासाढासा रडू लागले.
माझं संपूर्ण जगच संपल्यासारखं वाटू लागले. आजोबा माझी समजूतच काढत होते. तो गेल्यानंतर त्याची खूप आठवण यायची. कधी कधी अजून मी आजोबांना भेटायला जायचे. ते मला त्यांच्या घरी राहण्याचे सुचवायचे. पण जॉनी पहिला तिथे राहायचा. त्याच्या खूप आठवणी त्या घरात होत्या. म्हणून माझं मन भरून यायचं आणि मी आजोबांना नकार द्यायचे. पुन्हा खूप एकटी झाली होती. माझ्या काळजावर झालेल्या जखमांची घाव भरून काढण्यासाठी मी पुन्हा बोलीचा आधार घेतला. तिला कपाटून काढलं. तशी ती हसतमुख होती. तिला पाहून मी प्रसन्न झाले. पण मला घेरी यायला लागली. गरगरत होतं. पोटात दुखू लागलं. उलटीसारखं होऊ लागलं. बेसिनमध्ये उलटी करण्याचा प्रयत्न केला पण कोरड्या उलट्या होऊ लागल्या. हे समजून गेले. मला दिवस गेले होते. मन पुन्हा खूप आनंदित झाले. श्रावणात रानावनात मोर नाचावा तसे ते डोळे देऊन येऊ लागले. जॉनीची शेवटची निशाणी तरी माझ्याकडे राहिली ह्या गोष्टीचे खूप खूप समाधान होते. पण ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही. या बाळाला जन्म देण्याचे मी ठरवले. ही गोष्ट फक्त मी डिस्कोटा आणि त्याच्या बायकोला सांगितली. त्यांनाही खूप आनंद झाला. ही गोष्ट फक्त त्यांना सांगितले असल्या कारणाने त्यांचे घरी येणे वाढू लागले. ते माझी काळजी घेऊ लागले. जॉनीच्या आजोबांना खूप चांगला विषय वाटत होते. पण त्यांनी त्यांच्याकडे राहण्याचा आग्रह केला असता. पण मी त्यांना सांगितले नाही. 9वा महिना संपत आला. पोट खाली कळू लागलं. काहीच दिवसात बाळ येणार होतं. आता खूप उत्सुकता लागली होती. एके रात्री या बोलीला बिलकुल मी झोपले होते. झोपेत काही माणसे मला उचलून नेत आहे असे भास होत होता. आणि खरंच तसंच होतं. मला कॉफीनमध्ये टाकून काळे कपडे परिधान केलेले काही लोक मला जंगलाच्या दिशेने घेऊन चालले होते. मी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला पण नाईलाज होता. माझं तोंड आणि हातपाय त्यांनी बांधले होते. मला त्या जुनाट मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला आणि जिथे मी आणि अबोली फसलो होतो त्या काळे कपडे परिधान केलेल्या माणसाने मला कॉफीनमधून बाहेर काढलं आणि एका ठिकाणी एका रक्ताचं रिंगण बनवून तिथे झोपवलं. माझ्यासमोर मिस्टर डिस्कोटा आले आणि ते माझ्या पायथ्याला बसले. त्यांनी काळे कपडे घातले होते. नेहमी ते आदर्श गृहस्थ वाटायचे पण आज त्यांचे खूपच भयानक वाटत होते. ते उठले आणि माझ्या अंगावर बसले तरी पाणी शिंपडू लागले. अचानक माझ्या आजूबाजूला कुठून तरी नग्न बाया प्रकट झाल्या आणि अंगात आल्यासारखे आडीवडी घेऊ लागल्या. त्या बायकांमध्ये त्या दिवशी त्याची बाई सुद्धा होती. आणि मिस्टर डिस्कोटा पुन्हा माझ्याजवळ आला. माझ्या पायथ्याशी बसला. क्षणार्धात त्याचा संपूर्ण हात अंतर्भागात घालून माझ्या पोटातला गर्भ काढून घेतला. हळूहळू मी डोळे मिटू लागले. तरी माझ्या बाळासाठी मी अजूनही तग धरून होते. मी जोरात किंचाळले. त्या नराधमाने माझं बाळ उचललं आणि एका मोठमोठी नखे असलेल्या बाईकडे दिलं. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून डिस्कोटाची बायको होती. तिने सुद्धा काळे कपडे परिधान केले होते. ती खूपच विक्षिप्त आणि भयंकर वाटत होती. तिने बाळावर काहीतरी मंत्र पुटपुटले आणि तिचे कित्येक तुकडे करून टाकले. माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होऊ लागले. तिने ते तुकडे त्या नग्न बायांच्या हातात दिले आणि त्या सर्वांमध्ये वाटू लागल्या. माझ्या बाळाचे असे हाल बघून काळीच तुटत होतं पण मी सुद्धा मृत्यूच्या दारात होती. काहीच करू शकत नव्हते. इतक्यात मला त्या भव्य सैतानाच्या मूर्तीच्या पायथ्याशी अबोली दिसली. मरताना कोणीतरी आपला आहे याचं समाधान वाटू लागलं. डिस्कोटा अबोलीच्या जवळ गेली आणि तिने त्या पुढीची काय केलं ते पाहून मला मरणागतच बऱ्या वाटली. तिने माझ्या बाळाचं हृदय घेतलं आणि अबोलीच्या हातात दिलं आणि मला इतके दिवस निर्जीव वाटणारी ती कोमल बाहुली तिने माझ्या बाळाचं हृदय मटणाचे लचके तोडून खावेत तसं खाल्लं. माझं काळीच अगदीच तिळतिळ तुटत होतं. असं वाटत होतं त्या अबोलीचा जीव घ्यावा पण मी तरी काय करणार. आणि ती सैतान असल्याने तिची ताकद माझ्यापेक्षा अफाट होती आणि मी मृत्यूच्या दारात होते. त्यामुळे तिच्यासमोर माझा निभाव लागणार नाही.
तिने माझ्या बाळाचं काळीज खाल्लं आणि काही खटका गेल्या असतील तोच तिथे सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं. काही क्षणातच अवलीचं एका काळी कपडे धारण केलेल्या बाईमध्ये रूपांतर झालं. ती बाई सैतान होती, पण दिसायला खूप आकर्षक होती. जगातला कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडे. तिच्या रूपाला बोलेल असं तिचं सौंदर्य होतं. पण ती मायावी होती. माझ्या समोर येऊन ती उभी राहिली. मला तिला मारताना शिव्या शाप द्यायचा होता, पण आता माझ्यात बोलण्याची ताकद सुद्धा राहिली नव्हती. डोळ्यासमोर अंधारी येत होतो. संपूर्ण शरीर निकामी झालं होतं. हृदय तितकंच धडधडत होतं, पण त्या चांडाळणीला माझ्याकडून ते सुद्धा हवं होतं. तिने मोठमोठी नखे असलेला तिचा हात माझ्या छातीत खुपसला आणि माझं हृदय हातात काढून घेतलं. सर्वांना दाखवत ती मोठमोठ्याने हसू लागली. संपूर्ण जंगल माझ्या आवाजाने घुमू लागलं. सामान्य माणसाचे तर कानाचे पडदे फाटतील असा एवढा मोठा तिचा आवाज होता. मी क्षणावर धाकत प्राण झाले. माझ्या शरीराला मुक्त करून मी हवेत उडाले. मी त्यांना काही करणार. इतक्यातच त्या चांडाळ डिस्कोटाने माझ्या आजूबाजूला एक खोलाकार आवरण बनवलं आणि त्यात मला कैद केलं. माझ्या कदप्रमाणे झालेला देह आणि माझ्या बाळाचं सोळा सांडलेलं रक्त बघून मी जोरजोरात रडायला लागले. इतक्यात त्या नग्न चेटकिनीमधील एक समोर आली. तिच्या हातात एक मोठ्या तपकासारखं ताट होतं. त्यात कसल्याशा काळ्या जादूगारच्या बऱ्याच वस्तू ठेवल्या होत्या. त्या दापोलीने म्हणजेच त्या महाचेटकिनीने माझं हृदय ठेवलं. ते तबक तिने आपल्या हातात घेतलं आणि सरकन हवेत उडाळी मारली. ती थेट त्या सैतानाच्या मूर्तीच्या डोक्यापाशी गेली. तिने कसले तरी मंत्र पुटपुटले. माझं हृदय हातात घेतलं आणि टोकदार नखांनी हात घातला आणि पाहते तू काय. अप्रतिम दिसणारा तो एक हिऱ्यासारखा खडा तिने त्यातून काढला. तो खूपच प्रकाशित होता. तिने तो त्या शैतानाच्या मुकुटावर चढवला, पण त्या मुकुटाची आणखीन एक वेगळीच गोष्ट वाटली. त्यात हिऱ्यासाठी आणखीन बऱ्याच जागा रिक्त होत्या. तो शैतान त्यांच्यावर प्रसन्न झाला. त्या मूर्तीने डोळे उघडले आणि त्यांना वेगळ्याच भाषेत काहीतरी वर देऊन निघून गेला. पुन्हा ती मूर्ती पूर्ववत झाली. आता त्यांनी मला एका आरशात कैद करून ठेवले. मला इथून नाही काढलं तरी चालेल, पण परत या जागेचा आणि खास करून तिचा कोणी बळी पडू नये इतकीची इच्छा. ती अजूनही तशीच चोरलेली आहे, पण त्या तरी नवी निष्पाप जीवाच्या शोधात. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्र व परिवाराला शेअर करा. धन्यवाद.